चला 1 1 2 3 वाव गौरीच्या दिवशी पदर पोचून सचिन रवालला ये किचकन डेट सेजल माझ्या आयुष्यातून उडाली माझी हार्ड डिस्क. शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजले सकाळचे 6 आणि आजचा दिवस आहे आपला शॉपिंगचा आणि स्विमिंग पूलमध्ये वगैरे जायचं. सो आय होप तुम्ही काल गणपतीचा आपला ब्लॉग एन्जॉय केला असेल. आणि आत्ता आपण उठलो आहे लवकर आणि कसं आहे गावची झोप म्हणजे 2 तास झोप पण खूप झाली एकदम शांतपणे. सो तसंच काय झालं रात्रभर मित्र एडिट करत बसलो. आता थोड्या वेळाने ब्लॉग अपलोड करायला ठेवीन मी. सो तो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट काल आपल्याकडे बाप्पा आले. सो आपण छानपैकी आरती वगैरे केली. कालचा दिवस असा काही होता. सो आजचा दिवस आजच्या दिवसामध्ये काय काय आहे काय काय होणार आहे सो ते तुम्हाला लवकरात लवकर समजेल. ठीक आहे. सो जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. चला. सो मित्रांनो आता आपण जातो आहे देवरुख साईडला. देवरुख काय ते तुम्हाला माहीत असेल. ज्यांना माहीत नाही ते आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझे मागचे वर्षी गणपतीचे ब्लॉग बघा. आता आपण जातो काही ग्रोसरी वगैरे घ्यायला आणि अजून काही लागलं तर सामान घ्यायला. आता मी पप्पा आणि दादा जातो आहे आणि अजून 2-3 काकी आहेत त्या आपल्यासोबत गाडीत आहेत. त्यांना पण गाणं कधी शॉपिंग करायची आहे. ठीक आहे. सो आता आपण जाऊया. आणि सकाळी उठल्या जर मी आज वर्कआउट वगैरे गेलेला तर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. ॲक्च्युली मी आज शूट केलं नाही तर घाईमध्ये वर्कआउट केला कारण मार्केटला जायचं होतं. सो आता मी निघालो आहे. ठीक आहे. चला. कारण आता आम्ही आलो आहे देवरुख मार्केटला आणि ते ॲक्च्युली पार्किंगचा थोडा लफडे आहे म्हणून थोडा पुढे आलो आहे. सो आता दादा गेला आहे पुढे. आता या ठिकाणी पार्किंग लावू आणि मग जरा चालत जाऊया आपण. ठीक आहे. तू गाडी लावली इकडे कारण जसं मला बोललो पार्किंगचा थोडा इश्यू आहे तिकडे. आणि आज कसं संडे आहे त्यामुळे संडेचं देवरुखचं मार्केट असतं. सो आता अर्धा 1 तासाने इकडे अजून पॅक व्हायला चालू होणार. सो जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण फटाफट सगळं आपलं सामान वगैरे घेऊया आणि परत रिटर्न जाऊया घरी. तर इथे रिक्षांची लाईन वगैरे भाजी मार्केट फिश मार्केट चिकन मार्केट सगळं इकडेच आहे. छत्री नाही आले पप्पा माझी खाल्ली. इकडे मित्रांनो जास्त ना फ्रूट मार्केट फिश मार्केट हेच जास्त आहे. ग्रोसरी मार्केट अजून जर हवं असेल तर ते दुसऱ्या साईडला आहे. शिमला मिरची होती खाली. यादी पण तयार आहे फुल.
पटापट सगळं होईल ना. तसे मार्केटमध्ये आलं ना की थोडंफार हे आधी घेऊया का ते आधी घेऊया का असं व्हायच्यातच आपला भरपूर टाइम जातोय. कांदे बटाटे पण जेवढं पॉसिबल तेवढं आपण फटाफट घ्यायचा प्रयत्न करतोय. आता पावसाला थोडी सुरुवात झाली. छत्री वगैरे काय आणली नाही, फक्त पप्पांनी एकच छत्री आणते. कोथिंबीर कशी आहे? जोरात आला ना तर वांदे होणार आहेत. सगळे सोय खावा. वाटलेलं गावी थोडा स्वस्त असेल आणि इकडे पण दबाके भाव आहे. दबाके हिरवा वाटाणा द्या पाव किलो. आणि तिखट कुठलं चांगलं असेल? ठीक आहे. हां फॉर्च्यून 3. बरं 3 आमचेच आहेत. हेच आहे देवरुखच्या एस टी स्टँड जवळ ऑलमोस्ट. सो आता इकडे काही घ्यायचं असेल तर घेऊया आणि लवकरात लवकर निघूया, कारण छत्री नाही आणले, पाऊस पडतोय आता. आजला पाहिजे ना. आपण म्हणतो मुंबईला भाजी महाग आहे, पण गावाला पण तीच अवस्था आहे. एवढी काही स्वस्त नाही, बट ठीक आहे, थोडीफार रिजनेबल आहे. बट ओके ओके. ही चांगली आहेत ना ती? की अजून दुसरी घेऊ? मित्रांनो आमची बाकी छोटी मोठी ग्रोसरी तर घेऊन झालेली आहे. आता अजून 2-3 छोट्या गोष्टी बाकी आहेत. तर ते आता एक पॉवर नाका आहे, सो तिकडे जाऊ, तर तिकडे ते घेऊन टाकू आणि मग आपण घरी निघूया. ॲक्च्युली नाश्ता वगैरे करायचा होता, पण आता मला वाटतं आता उशीर होणार आहे आणि बाकीच्या काकी वगैरे पण आहेत. सो मग त्यांना पण घरी जाऊन त्यांचीसुद्धा काही ना काही कामं वगैरे आहेत. सो आपण टाईम वेस्ट करता लवकरात लवकर जाऊया आता. ठीक आहे. आता आपण ऑलमोस्ट आलो आपल्या गाडीजवळ. चला मित्रांनो, मगाशी तुम्ही बघितलं आपण मार्केटमध्ये गेलो, काही आपल्याला ग्रोसरी घ्यायची ती घेतली, आलो, जेवलो, आरती वगैरे केली, देन थोड्या आराम करत होतो आणि आता वाजलेत 3:30. आपली व्हिडिओ अपलोडला ठेवलेली आहे. सो तुम्हाला काल बोललो जरा नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही जातो आहे स्विमिंग करायला. सो मी आहे, मयूर आहे आणि परी आहे. सो मी परीला नेणार नव्हतो, पण ती रडायला लागली म्हणून आम्ही तिला नेतोय. काय बरोबर ना परी? नाही बोलला. नाही नेलं असतं तरी काय करायचं ना परी. सो आता आम्ही जाऊ तिथे आणि एन्जॉय जरा करू. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे. ये किचकन डॅट. जर आपण नाहीच नेलं तर परीला असं पण परीला नाही नेलं तर मग असा काही प्रॉब्लेम तर होणार नाही. मी तिला उल्लू बनवून नेऊ शकतो. ठीक आहे. चला आता आपण थोड्यात भेटूया. चला फायनली आता आम्ही निघालोय. परी टॉय वगैरे घेतलंच ना सगळं व्यवस्थित? नाही गेले सगळे गेले. पुढे गेले ना सगळे. पुढे गेले सगळे. संकेत काय माहिती नाही. हां मन असेल. येस परी ऑल सेट. टायर बियर तुझा पुढे मारायला एक नंबर ना परी. एक नंबर परी. हा चला. अरे पाणी वाढलेलं आहे रे, पाणी वाढले, बढ गया आहे पाणी. आणि आपल्या इथे अपलोडिंगला ठेवला आहे व्हिडिओ, 90% झाला आहे. अजून 10% बूस्ट व्हायला पाहिजे. बूस्ट. तर नाही बघा, इथे बंधारा बांधलेला आहे आणि इकडे पाणी अडवलं आहे बघा. सचिन केला पाणी अडवा, पाणी गिडवा. सो जे स्विमर आहेत ना ते आत उतरलेत आणि जे नॉन स्विमर आहेत ना ते वरून बघतोय आम्ही, की जरा वरून आम्ही ड्रोन व्ह्यू घेतलाय कसा आहे आता ॲक्च्युली दादा उडी मारतोय. सो दादाला स्विमिंग येते म्हणून तो उडी मारतोय आणि त्यासोबत परी पण आहे. सो परी बघू कशी स्विमिंग करते. परीला पण येते स्विमिंग, मलाच येत नाही. चला 1
1 2 3 वाव डॉल्फिन डाय परी थांब थांब थांब. परीला येते पण आमची ती अर्धी आवाटाईट होते. अरे ये मित्रांनो आणि इकडे बघा चारी साईडला मस्त ग्रीनरी आहे. आणि इकडे ॲक्च्युली थोडं खोल आहे, इकडे खोल आहे आणि त्या साईडला जास्त खोल आहे. तो मागच्या वर्षीचा तुम्हाला व्हिडिओ माहीत नसेल, मी उडी मारलेली आणि तीनला घेऊन ये. तिला येतो पोटा. 2 3 एक नंबर. मजा आली बरी? तुला मजा आली? तुला मजा आली का? आता 1 वर्ष गप्प ना. चला फायनली स्विमिंगची मजा केली आहे परीने दादानी, आम्ही तर नाही गेले. तर आता उद्या परत आम्ही जाणार आहे स्विमिंग करायला. उद्यापासून आम्ही गणपती विसर्जनपर्यंत जाऊ स्विमिंग करायला. तर आता सगळी लोक घरी जात आहेत. आता घरी गेल्यावर हा कंटिन्यू करत राहायचं. तर आता घरी गेल्यावर आम्ही फ्रेश होऊ, आंघोळ करू आणि मग त्यानंतर आम्ही भेटू तुम्हाला. बाय. जसं मला बोललो काल की आपल्याकडे आज पावभाजीचा बेत आहे, तर त्यासाठी आपल्याला काही सामान वगैरे परत जायचं आहे, म्हणजे पाव आणायला जायचं आहे. सो त्याची आपण ऑलरेडी ऑर्डर दिलेली. सो ते नंतर आपण जायचं आहे सावर्ड्याला आणायला. सो तेव्हा जर काही इन्सिडेंट मिळाला तर तुम्हाला नक्की दाखवेन. ठीक आहे चला. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि ॲक्च्युली नदीवरून आलो आम्ही स्विमिंग वगैरे करून. म्हणजे मी तर नव्हती स्विमिंग केली, बट दादा आणि परी वगैरे आणि बाकीचे आपले भाऊबंधू होते त्यांनी स्विमिंग वगैरे केली. आणि देन जरा गेल्यानंतर जरा झोपलो. व्हिडिओ आपला लाईव्ह केला कालचा गणपतीचा, सो नसेल बघितला तर तो मी ते आय बटनमध्ये देईन, तो नक्की तुम्ही बघून घ्या. आणि आता पावभाजीची तयारी चालू आहे. सो काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतो मी. चला. परीचा काय इकडे टाइमपास चाललाय. नेटवर्क नाही तरी पण इथे टाइमपास करते मोबाईलमध्ये. ते मिक्सर वगैरे लावलेलं आहे, पेस्ट्री बनवली आहे. ते चॉपर पाहिजे कटिंगचं त्याला आतमध्ये जाम गर्दी आहे, सगळे महिला मंडळ आहेत. त्यामुळे आपण काय जास्त पुढे पुढे घुसत नाही. त्यांना त्यांचं काम करू दे. जेव्हा बाकीची अजून तयारी होईल तशी तुम्हाला दाखवेन मी. ठीक आहे. तो पावभाजीची जोरदार तयारी चालली आहे आणि आघाडी या काकींनी घेतलेली आहे, कारण आम्हाला या काकींच्या हातचीच पावभाजी आवडते. मालती बहिणीला कशी होती रे पावभाजी?
स्टॉक आहे ना मजबूत वाला ह्याच्यात मिक्स कर. पाव पण एकदम फट्टेवाले आपले फट्टेवाले पाव. एक निरंजन, दोन वाती, गौरव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. सूत्राच्या 2 वाटा माहेरची फूल संजयरावांचे नाव घेते शेलाराची सूर. माझ्या हौशी दीपकरावांचं नाव गेले ऋषी पंचमीच्या दिवशी. एक नंबर. गणपती बाप्पा शंकर पार्वती सुपुत्र संगीतरावांनी घातले सगळ्यांसमोर मला मंगळ. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान आणि रावाचं नाव घेते राखते सर्वांचा मान. अंगणातल्या तुळशीला पाणी घालते वागून अरुणरावांचे नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. अरे मान सोडा रे. मान एकाचा सोडा कुठेतरी. चांदीच्या ताटात अरुणाचं नाव घेते ऋषी पंचमीच्या वेळी. अरे क्या बात. गौरी गणपतीच्या सणाला आई 5 दिवसाची सुट्टी टाकून फुगडी खेळते. गौरीच्या दिवशी पदर पोचून सचिन रावांचं नाव गणपतीच्या पुढ्यात तुळशी दिनेश शिलारांचं नाव घेते गणपतीच्या दिवशी. गणपतीच्या पुढ्यात दुर्वा आणि तुळशी दिनेश शिलारांचं नाव घेते ऋषी पंचमीच्या दिवशी.
उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात, नितीन रावांचं नाव घेते, मंगळसूत्र माझ्या गळ्यात. हे त्या काकी राहिल्या नाव 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 आहे ते तू शक नाही पडेगा. माझं एकच प्रश्न, बादल बिजली बरखा, सुनील रावांचं नाव घेते, जरा बाजूला सरका. गणपतीला करते नावात संतोषरावचे नाव घेतात. ऋषी पंचमीचा दिवस. भाजीत भाजी मेथीची आपण माझ्या प्रीतीची. तेच आहे repeat. नाही रिपीट नाही. मग दुसरं आपलं आहेच नाही काय. मला म्हणाले अजिबात भाजी भाजी मेथीची हलका माझ्या प्रीतीची. कम्प्युटरच्या जनरेशनला स्टार्टिंग होती फ्लॉपी डिस्क. कम्प्युटरच्या जनरेशनला स्टार्टिंग होती फ्लॉपी डिस्क. सेजल माझ्या आयुष्यातून उडाली माझी हार्ड डिस्क. असं डाऊन लाईन आहे, असेंडिंग लाईन आहे, डिसेंडिंग लाईन आहे. नाशिकची द्राक्ष, कोकणातले काजू, मयुरीचं नाव घ्यायला मी कशाला लाज. रचनाला फोन करतो. शिवरायांचे ध्यास आम्ही भगवानचं रक्त, शिवरायांचे ध्यास आम्ही भगवानचं रक्त, रचनाचं नाव घेतो हा शंभूराजांचा भक्त. चांदीचं ताटा आता चॉकलेट सो मित्रांनो, फायनली तुम्ही आपला हा आजचा ब्लॉग बघितला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय मजा केली. सो ओव्हरऑल जर तुम्हाला रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर आपण सकाळी मार्केटला गेलो होतो आणि स्विमिंगला गेलो आणि आता संध्याकाळी आपण मंगळगौरचा प्रोग्राम केला, प्लस पावभाजी वगैरे आपण बेत होता. सो असं काही आजच्या व्हिडिओमध्ये होतं. सो तुम्हाला हा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असे छान छान व्हिडिओज येत राहतील. आणि उद्याचा अजून एक आपल्याकडे नवीन एक लेटेस्ट ब्लॉग येणार आहे. सो त्याच्यामध्ये काय प्लॅन आहे, कुठे जाणार आहोत, काय ते तुम्हाला लवकर सांगेन मी. ठीक आहे. सो आता पुढचं आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. मम्मी से बाय. बाय बाय बाय. चलो बाय. गुड नाईट.